पण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवणी. नये मोल देता धनाची आरासे, नाही ते आकाशी पाताळी ते. तुका म्हणे मिळे जीवाची साठी, नाही तरी गोष्टी बोलू नये. नये मोल देता धनाची आरासे, नाही ते आकाशी पाताळी ते. त्याला थोडा गेन दे ना मागा, अर्ध्या पॉईंटचा इको राहू दे. थोडा गेन दे आणि थोडी ताकद दे. बघ गोड कर जरा. विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. दुसरे चरण संताची या. दुसरे चरण संताची या. अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तम्, परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. समचरण सरोजं सान्द्रनीलम्बुदाभं, जघन निहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कुञ्जनेत्रं, सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि. मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया, चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विशदबोधविदग्धा विद्यारविन्दप्रबोधा, पराप्रमेय प्रमदाविलासिया. जय जयाचार्या समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. योऽन्तरात्मा
प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्येकखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। विठ्ठल 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 नाही संतपण मिळत हे हटी हिंडता कपाटी राणी वणी नये मूल देता धनाची आरासी नाही ते आकाशी पाताळी ते। संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा अभंग आहे। अभंग 3 चरणांचा आहे। जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल थोडा पेस दे, थोडी ताकद दे दादा। अखंड हरिनाम सप्ताह सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आपल्या मौजे कमालवाडी या नगरीमध्ये आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे वार्षिक या वर्षीचं वर्ष 38वा बरोबर आणि या 38व्या वर्षाच्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं केलेलं हे भव्य आणि दिव्य असं आयोजन बाह्य अर्थानं भव्य आणि आध्यात्मिक अर्थानं दिव्य असा हा कमालवाडी गावकरी मंडळीने केलेलं हे आयोजन श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ कमालवाडी, नवयुवक तरुण मंडळ कमालवाडी आणि समस्त गावकरी मंडळ कमालवाडी यांच्याद्वारे आयोजित हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ज्यांच्या प्रेरणेने हा भव्य दिव्य सोहळा सुरू आहे असे हरिभक्ती परायण पूजनीय वैकुंठवासी प्रल्हादजी महाराज गवणगावे कमालवाडीकर, तसंच वैकुंठवासी उद्धव महाराज आष्टेकर यांच्याही व्यासपीठ अधिकाराने आजपर्यंत चालत आलेला, ज्यांनी माझ्याशी संपर्क केला
असे आदरणीय हरिभक्ती परायण श्री निवृत्तीरावजी गवणगावे गुरुजी, आदरणीय श्री रामजी गवणगावे सर, तसंच भजनी मंडळी, गुणजन वृंद, टाळकरी मंडळी, आम्हाला साथ देणारे मृदंगाचार्य, दोन्ही बाजूचे गायक, वीणाधारक आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, साधक, भाविक, भक्त, अबाल वृद्ध, माता माऊली, महिला मंडळ, तरुण युवक मंडळ, 7 दिवस अन्नदान करणारे सर्व अन्नदाते, नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी आदी करून उपस्थित तुम्ही सर्व साधू संत, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल भाविक माय बापू, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारा या अभंगातून संतपणाची दुर्लभता काय आहे याचं प्रतिपादन करत आहेत. भौतिक आणि नश्वर गोष्टी काही प्रयत्न केल्यानंतर, काही संयोग घडून आल्यानंतर माणसाला प्राप्त होण्याची शक्यता आहे. मात्र काही गोष्टी फार दुर्लभ असतात. त्याच्यापैकी 3 गोष्टी दुर्लभ आहेत असं आदि शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे. एक म्हणजे माणसाचा जन्म दुर्लभ, दुसरं म्हणजे देवाची आवड लागणं दुर्लभ आणि तिसरं म्हणजे संतांची भेट होणं दुर्लभ. आदि शंकराचार्य असं बोलतात, दुर्लभम त्रयम एतत् दैवानुकग्रह अहैतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशयः. माणसाचा जन्म सर्वात दुर्लभ आहे. 84चा फेरा फिरता फिरता शेवटची एक वेळ तेव्हा माणसाचा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर मग फिरा पडे. त्याच्यापेक्षा दुर्लभ काय आहे तर देवाची आवड लागणं हे त्याच्यापेक्षा जास्त दुर्लभ आहे. त्याच्याकरता खूप मोठं पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माचं पुण्य लागतं. त्यावेळेस माणसाला देवाची आवड लागते आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा, जिज्ञासा, मुमुक्ष वृत्ती अंतःकरणामध्ये उत्पन्न होत असते. आणि त्याच्याही पेक्षा दुर्लभ काय असेल तर संतांची भेट होणं आणि संतांची संगती आपल्याला प्राप्त होणं हे सगळ्यात जास्त दुर्लभ आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा बोलतात, बहु अवघड आहे संत भेटी परिजन करुणा. संत भेटी परिजगदेठी करुणा केली. संतांची भेटी खूप दुर्लभ आहेत. ते भगवंताच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. गोस्वामी तुलसीदासजी सुद्धा बोलतात, बिनु सत्संग विवेक न होई, हरी कृपा बिनु सुलभ न सोई. भगवंताच्या कृपेशिवाय संतांची संगती मानव जीवनामध्ये प्राप्त होणं दुर्लभतर आहे. आणि अशी संत संगती प्राप्त झाल्याशिवाय माणसाच्या जन्माचा उद्धार सुद्धा नाही. देवाची प्राप्ती करून घ्यायचे असेल तर एकच उपाय आहे, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरावे म्हणजे माणसाला देवाची प्राप्ती होते. त्या संतांच्या संगतीत गेल्यावर देव फार लवकर आपल्याला प्राप्त होतो. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती
येणे पंथी म्हणजे या मार्गाने आपल्याला देवाची प्राप्ती करून घेता येते. म्हणून आपण संतांच्या संगतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. किंवा एखाद्याला जर ज्ञानाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी काय करावं याचं उत्तर ज्ञानोपदेश ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ते ज्ञान पैगा भरवे जरी मनियाथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संताला भजलं म्हणजे त्या ज्ञानाची प्राप्ती होते. ते ज्ञान पैगा भरवे जरी मनियाथी आणावे. ज्ञानाच्या प्राप्तीशिवाय मोक्ष नाही. ज्ञानात एव तू कैवल्यम. पण ते ज्ञान प्राप्त कशाने होईल तरी संताया भजावे सर्वस्वेसे. संतांना भजावं, त्यांच्या प्रती आपल्या अंतःकरणामध्ये सेवेचा भाव असला पाहिजे. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा. सेवेशिवाय काही होत नाही. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनां तत्वदर्शिनः. आधी सेवा केली पाहिजे आणि मग सद्गुरूंना प्रश्न विचारावा, तत्व जिज्ञासा करावी. त्यांनी प्रदत्त केलेल्या आत्मज्ञानाच्या उपदेशानं त्या जीवाच्या 84चा फेरा चुकतो, जन्म मृत्यूचा फेरा चुकतो, भगवत तत्वाची प्राप्ती होते, भक्त काम कल्पद्रुम असलेल्या भगवंताच्या चरणाची प्राप्ती होते. पण त्यासाठी केलं काय पाहिजे तर संतांची सेवा करावी. तरी संताया भजावे सर्वस्वेसी. सेवा कशी करावी त्याचंही उत्तर ज्ञानोबा असं सांगतात. तनु मनो जीवे चरणासी लागावे अगरवता करावी दास्य सकळ. तन मन आणि जीवाने चरणाची सेवा करावी आणि गर्व न धरता आपण त्यांचे दास आहोत असा अंतःकरणामध्ये भाव ठेवून जर आपण संतांची सेवा केली तर मग त्या संतांच्या कृपेने आपल्याला ज्ञानाचीही प्राप्ती होते. नवे नवे देवही सहजच मिळतो. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. एवढी महिमा संतांची आहे. विठ्ठल विठ्ठल एवढी महिमा जर संतांची आहे तर संत म्हणावं कुणाला? संत कोण असतात आणि माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसाला संत कसं होता येतं या काही विषयाचा आपण विचार करूया. विठ्ठल विठ्ठल संत कुणाला म्हणावा हा फार मोठा प्रश्न आहे. कारण की दिसायला गेलं तर संत आणि दांभिक हे जरा जरा सारखे दिसतात. बरं, मोठ्या मोठ्या माळा घातल्या, मोठे मोठे गंध लावले म्हणजे साधू जसा राहतो तसंच हे दिसतात. पण कुणाला दांभिक म्हणावं आणि कुणाला संत म्हणावं दोन्ही दिसते सारखे. वर्म जाणे तो पारखे. दूध आणि ताक दुरून पाहिलं तर सारखं दिसतं का वेगळं दिसतं? दूध आणि ताक दुरून पाहिल्यावर रंग कसा? पांढरा. दुधाचा रंग पांढरा, ताकाचा रंग दिसायला सारखं, पण दोन्ही एका भावात जाईल का? ताक ते ताक आणि दूध ते. काही शब्दज्ञानी पंडित असतात, जे शब्दज्ञानी आहेत ते संत कदापि नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकांचे काम नाही इथे. शब्द पंडित असणं, शब्द प्रभू असणं या वेगळ्या गोष्टी आहेत. कुठेतरी साहित्याचा खूप अभ्यास केला म्हणजे माणसाला शब्द ज्ञानावरती पकड येईल, त्याची कमांड त्याच्यावरती तयार होईल. ते काही फार विशेष नाहीये. संतत्व ही फार वेगळी गोष्ट आहे. संत कोण आहे तो? ज्यांनी संभूतीच्या संभावनेच्या ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेतलेली आहे. ज्यांच्या जीवनातील अविद्यारूपी आवरणाची यथावत निवृत्ती झालेली आहे, आत्यंतिक निवृत्ती झाली आहे. म्हणजे ज्यांची एकदेशिता परिच्छिन्नता ही संपली आहे आणि स्वस्वरूपाचा बोध ज्यांना प्राप्त झाला आहे, ब्रह्मस्वरूपावर जे ऐक्यरूप होऊन आरूढ झाले आहेत ते संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उरलेला नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, मत्सर नाही, दंभ नाही, ईर्ष्या नाही, द्वेष नाही, ते संत आहेत. ज्यांच्या अंतःकरणामध्ये केवळ भगवंताचं स्वरूप आणि त्याचं चिंतन उरलेलं आहे. मी देह आहे या तादात्म्य वृत्तीचा ज्यांनी त्याग केला आणि आत्मस्वरूपामध्ये जे लीन झाले आहेत. अष्टावक्र महागीतेमध्ये महर्षी अष्टावक्रांनी जनकाला संतांची अशीच व्याख्या सांगितली.
काय सांगतात, यदि देहम पृथक्कृत्या चित्ते विश्राम्य तिष्ठसे अधुनैव सुखी शांत बंध मुक्तो भविष्यसे. मी देह आहे या अज्ञान वृत्तीचा ज्याने त्याग केला आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणी ज्याला विश्रांती प्राप्त झाली तो संत आहे. किंवा ज्ञानोबारांनी 18व्या अध्यायामध्ये संत कुठे प्रतिष्ठित आहेत याचं वर्णन करताना असं बोलतात, संभूती जेने संभवे विश्रांती जेथ विसवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया तिये निजात्मपदी चालावो होनी ठाकसे अव्ययो. संभूतीची संभावना जिथून होते, विश्रांती जिथे विसावा घेते आणि अनुभूतीच्या अनुभवाचा जो अनुभव आहे त्या निजात्म तत्वाचे जे राजे झालेत आणि अविनाशी पदावर जे आरूढ झालेत, आता ज्यांना नाश नाही, जन्म मरण ज्यांच्यासाठी उरलं नाही, जन्म मरणाचं आत्यंतिक द्वंद्व किंवा द्वैत तो भेद ज्यांच्यासाठी शिल्लक राहिला नाही, ते संत असतात. विठ्ठल तुकोबाराय सुद्धा बोलून दाखवतात, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझे भाग. आता पुन्हा जन्माला यायचं नाही. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये शुकाचार्यांनी 30 लक्षणं सांगितलेत. कृपालु रक्तद्रोह स्थितिक्षु सर्व देहिनाम सत्यसारो अनवध्यात्मा समः सर्वोपकारकः मृदुशुचिरदांत किंचन अनिहता मित भोजनता सत्यसारता. हे सगळे संतांची लक्षण आहेत. पहिलं लक्षण काय, संत कृपाळू असतात. म्हणून अभंगात सुद्धा वारंवार कृपाळू शब्द आला बघा, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान किंवा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार. जिथे तिथे कृपाळू शब्द आहे. संत कृपाळू असतात. कृपाळू का आहेत? कारण ते स्वतः बंधनातून मुक्त झाले, अज्ञानातून मुक्त झाले आणि त्यांना मोक्ष मिळाल्यामुळे ते दुसऱ्याला मोक्ष देण्याची कृपा करू शकतात. म्हणून त्यांना कृपाळू असं म्हणावं. ज्याच्याकडे काहीच नाही असा निर्धन माणूस दुसऱ्याला काय दान करणार आहे? ज्याच्याकडे सधनता आहे तो दानी असतो. तसं जे या संसार बंधनातून मुक्त झाले ते दुसऱ्यालाही मुक्त करण्यासाठी अधिकार रूपामध्ये असतात आणि तेच कृपा करू शकतात. म्हणून संत कृपाळू आहेत. प्रपंचामध्ये आपण कुणालाही कृपाळू म्हणू शकत नाही, कारण माणसाच्या ठिकाणी कृपणता आहे, कृपाळुता नाही. कृपणता आणि कृपाळुता हे विरुद्धार्थी शब्द आहेत. कृपणता म्हणजे कंजूसी आणि कृपाळुता म्हणजे उदारता. असं सरळ सरळ आपल्याला अर्थ करता येतो. संत कृपाळू आहेत. कृपाळू आहेत म्हणजे काय करतात, कसली कृपा करतात? माणसांना संताची कृपा कळतच नाही बरं का. संतांनी बोलून दाखवलं, तुमचं कल्याण हो. ऐकणारा माणूस म्हणतो, महाराजांनी आशीर्वाद दिला, कल्याण व्हावं म्हणजे आता वरचा मजला होईल, घराचा वरचा मजला होईल. हे कल्याण आहे का? नाही, त्याला कल्याण कळालंच नाही. किंवा एखाद्याला सांगितलं तुम्हाला खूप खूप आनंदाची प्राप्ती हो, याला पोरग होत. त्याच्या लक्षात आलं, महाराजांनी सांगितलं आनंदाची प्राप्ती हो म्हणजे आता पोरग होईल, असा अर्थ नसतो. माणसं हाच अर्थ लावतात, वाढावे संतान गृही असावे धनधान्य. संत सांगतात तुझं कल्याण व्हावं याचा अर्थ असा आहे की तुमच्या अंतःकरणातील सगळी वासना विकार निघून जावे, संसाराचा मोह संपावा, आसक्ती निघून जावी, देहवृत्ती राहू नये, भगवंताच्या चरणावर भाव दृढ व्हावा, भक्ती अंतःकरणात वाढावी, जन्म मृत्यूचा फेरा चुकावा, त्याचं नाव कल्याण हो. संतांचा आशीर्वादच आपल्याला कळत नाही. ही कृपा आहे संतांची. आपल्याला देवाकडे घेऊन जाणं ही कृपा आहे, दुसरी कृपा नाही. काही काही माणसं घर बांधतात, घरावर नाव टाकतात संत कृपा. त्यांना म्हटलं, महाराज तुम्ही घरावर संत कृपा का नाव टाकलं? त्यांनी सांगितलं अभंगात आलंय संत कृपा झाली. ही दगड मातीची इमारत नाही, ही ज्ञानाची इमारत. या देहाचं सोनं व्हावं, हा देह भगवंताशी एकरूप व्हावा, देह प्रत्यक्ष झाला देव, आकाराशी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव, ती संत कृपेची इमारत फळाला यावी. संतांचं पहिलं लक्षण आहे कृपाळुता. दुसरं लक्षण आहे अद्रोहता. संत कुणाचाही द्वेष करत नाहीत. कोणी गरीब असू द्या, कोणी श्रीमंत असू द्या, कोणी सुशिक्षित असू द्या, कोणी अशिक्षित असू द्या, कोणी जरा चतुर स्वभावाचा असू द्या, कोणी मंद बुद्धीचा असू द्या, सगळी भिन्नता आहे प्रकृतीमध्ये. प्रकृतीवर भिन्न स्वभावात
असं सूत्रच आहे वेदांत दर्शन शास्त्रामध्ये बाबा. प्रकृती आहे म्हटल्यानंतर ते भिन्न स्वभावाचे असणारच आहे. संत कोणाचाही द्वेष करत नाहीत, उलट सर्वांच्या कल्याणाचा संतांचा भाव असतो. सगळ्यांचं हित व्हावं, सगळ्यांचं मंगल व्हावं, सगळ्यांचं भलं व्हावं, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे संतांचं लक्षण आहे, द्रोह कोणाचाही नाही. तिसरं लक्षण आहे तितिक्षा. संत तितिक्षु असतात. तितिक्षु म्हणजे काय? सगळ्या गोष्टी सहन करणारे असतात. सहन करेसो संत असं हिंदीमध्ये म्हटलंय. जे सगळं सोसतात, सोसी जगाचे आघात. किंवा तुकोबारांनी सुद्धा सांगितलं, देवा रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जगानी मन जीवाही आगोज पडती आघात, येऊनिया नित्य नित्यवारी. जीवाही आगोज पडणारे जे आघात आहेत ते संत सगळे सोसत असतात. खोदणं जमिनीनं सहन करावं, तोडणं झाडांनी सहन करावं, आणि निंदेचं वाक्य हे संतांनी सहन करावं. आणि म्हणून दर्यादासी असं वर्णन करतात, खाद खोद धरती सहे काट कूट बनराय, कुटिल बचन साधु सहे और से न सहाजाय. खोदणं जमिनीने सहन करावं, तोडणं झाडाने सोसावं. झाड सोडून दुसरं काहीतरी तोडता येईल का? बोला ना. आपल्या बोटाला जखम झाली तर किती त्रास होतो. कुटिल वचन साधू सही, निंदेचं वाक्य हे संतांनी सहन करावं. किंवा विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये आदि शंकराचार्यांनी असं वर्णन केलं 25व्या श्लोकामध्ये, सहनम सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकम चिंता विलापरहितं सा तितिक्षा निगध्यते. सगळ्या प्रकारचं दुःख सहन करावं, तेही कुठला प्रतिकार न करता, चिंता न करता, दुःख न करता, त्याला तितिक्षा असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि संतांचा स्वभाव कसा असतो बघा. तितिक्षु असतात, सोसतात. जगाने कितीही उलट वागलं तरी संत जगाच्या कल्याणाचाच विचार करतात. आणि म्हणून जगाच्या कल्याण संतांच्या विभूती हे संतांच्या विभूती. देह कष्ट वेते परोपकारे. जगत कल्याणासाठी संत कार्य करत असतात. परोपकाराची त्यांची भावना असते. हा परोपकार दुसरं कुणीही करू शकत नाही. ज्यांनी अपकार केला, ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी पीडा दिली, ज्यांनी वेदना दिल्या, ज्यांनी यातना दिल्या, त्यांच्यावर सुद्धा संत उपकारच करत असतात. एका तळ्यामध्ये एक साधू स्नान करत होते. स्नान करताना झालं असं की एक विंचू तिथे बुडू लागला पाण्यामध्ये. त्या साधूला दया आली, वाटलं हा विंचू मरून जाईल म्हणून त्याने असा हातावर धरला. हातावर धरल्याबरोबर त्या विंचवाने त्या साधूला डंक मारला. डंक मारल्यावर स्वाभाविकच हात थोडासा हल्ला आणि विंचू पुन्हा खाली पडला, बुडू लागला. साधूला पुन्हा दया आली, पुन्हा तो विंचू उचलला, पुन्हा त्याने डंक मारला, पुन्हा उचलला, पुन्हा डंक मारला. असं 21 वेळेस झालं. आता 22व्या वेळेस ज्यावेळेस त्याने विंचू उचलला त्यावेळेस रस्त्याने एक माणूस चालला होता. त्या माणसाने विचारलं, महाराज हा विंचू वारंवार वारंवार तुम्हाला डंख मारतोय, चावतोय, तरीही तुम्ही त्याचा जीव का वाचवण्याचा प्रयत्न करताय? त्या साधूने सांगितलं, बाबा तो त्याचा स्वभाव सोडत नाही, मग मी माझा स्वभाव का सोडू? बघा कळलं का काय बोलतो? त्याचा स्वभाव चावण्याचा आहे, माझा स्वभाव वाचवण्याचा आहे. चावण्याचा आणि वाचवण्याचा. कळलं? आणि मग मी माझा स्वभाव का सोडू? ही संतांची परोपकाराची भावना आहे. संत सर्वांच्या बद्दल सम
असा विचार करतात. जसा प्राण सगळ्या देहामध्ये समरूपाने आहे, ज्ञानोबाने दृष्टांत ज्ञानेश्वर दिला. माऊली सांगतात का रायाचे देह चाळू कारण का परुते गाळू ऐसा न म्हणेची कृपाळू प्राणोपैगा. प्राण असं कधी म्हणत नाही की बाबा मी राजाच्याच देहामध्ये राहणार आहे आणि मी भिकाऱ्याच्या देहात राहणार नाही. जर असं प्राण म्हणाला असता तर सगळे राजे जिवंत राहिले असते, सगळे भिकारी. प्राण नाही राहिल्यावर काय, प्राण सगळीकडे समान रूपाने आहे. राजाच्या देहातही आहे, भिकाऱ्याच्या देहातही आहे. का रायाचे देह चाळू रंगा परोते गाळू ऐसा न म्हणेची कृपाळू प्राणोपैगा. जसा प्राण काही भेद करत नाही तसं संत कुणाचाही भेद करत नाहीत. कोणी शिकलेला असू द्या, न शिकलेला असू द्या, शहाणा असू द्या, वेडा असू द्या, अतिवेडा असू द्या, धनवान निर्धन जसा असेल तसा सगळ्यांच्या उद्धाराचा प्रयत्न संत करत असतात. त्यांच्या ठिकाणी समता नावाचं गुण आहे. समत्वम योग उच्चते असं गीतेमध्ये सुद्धा भगवान सांगतात. आणखी काय सर्व प्रकारचा आपण विचार केला. मृदू असतात संत, फार कठोरता संताकडे नसते. शुचिता असते, अंतर्बाह्य शुद्धी असते. शुचिता दोन प्रकारची, शौच दोन प्रकारचं, एक बाह्य आणि एक अंतरंग. बाहेरून स्नान करणं, आचमन करणं, तर्पण करणं या विधी बाह्य शुद्धीच्या आहेत. जल निर्मोचन, मल निर्मोचनम पुंसा जल स्नानम दिने दिने. दररोज पाण्याने आंघोळ केली म्हणजे बाहेरचा मळ धुवून जातो, पण दररोज अंतःकरणात देवाचं चिंतन केलं म्हणजे अंतरातला मळ धुवून जातो. नुसतं बाहेरूनच शरीर धुवून आपण निर्मळ होत नाही, आपलं अंतरंग सुद्धा निर्मळ असलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे. ते शुचित्व संतांचा अंतःकरणाच्या ठिकाणी विशेष रूपाने असतं. आणखी काय तर ते संत अकिंचन असतात. धनाचा साठा करत नाहीत असं नाही, पण आलेल्या धनाचा उपयोग धर्म कार्यासाठी, सत्कर्मासाठी केला पाहिजे. जोडोनी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. हे बघा, धन साठवून नका असं अजिबात संतांनी कधी सांगितलं नाही. अवश्य कष्ट करून जे अर्जित केलेलं धन आहे ते अवश्य तुमच्याकडे असू द्या, पण आलेल्या धनाचा उपयोग केवळ भोग भोगण्याकरता करू नये. काही ना काही त्याचा अंश, काही ना काही त्याचा भाग हा धर्म कार्यासाठी केला तर धनाची शुद्धी होत असते. बरं, नाहीतर काय आहे, धनाचे तीनच प्रकार आहेत. भर्तृहरिणी असं सांगितलं वैराग्य शतकामध्ये, धनस्य त्रिविधम भोगम दानम तथा नाशम यत् किंचन नास्ति प्रयान्ति तद्विद्धि. भर्तृहरी सांगतो बाबा, धन तीनच प्रकारामध्ये जाऊ शकतं. एक म्हणजे भोग, दुसरं म्हणजे दान आणि तिसरं म्हणजे नाश. एक तर त्या धनाचा उपयोग आपल्या आपल्या भोगासाठी आपण करू शकतो. अंगावर घालायला कपडे पाहिजेत, खायला चांगलं अन्न पाहिजे वगैरे वगैरे. हा भोगासाठी धनाचा खर्च झाला. दुसरं काय करू शकतो, दान करू शकतो आपण. सत्कर्मासाठी, सद्धर्मासाठी दान करू शकतो. तिसरं काय करू शकतो, तिसरं काहीच करू शकत नाही, नाशच होतो त्याचा. आणि म्हणून धन एकतर भोगासाठी किंवा दानासाठी आहे. भोगासाठी काही अंश जरी लागत असला, म्हणजे देहनिर्वाहासाठी काही अंश जरी लागत असला तरी काही अंश का होत नाही, पण धार्मिक कार्यासाठी, भगवंताच्या कार्यासाठी, साधूच्या कार्यासाठी, या सप्ताहासारख्या कार्यासाठी आपण खर्च केला पाहिजे. त्या पुण्याशिवाय आपलं धन आणि आपलं जीवन शुद्ध होत नाही. विठ्ठल विठ्ठल. 30 लक्षणांचा विचार तिथे संतांच्या भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये श्रीकृष्ण उद्धव संवादामध्ये भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलंय. पण एवढे 30च लक्षण का संताचे नाही, आणखी खूप काही लक्षणं सांगता येतील. इतके सांगता येतील की संतांची लक्षणं सांगता सांगता आणि ते लक्षणं सांगावेत, ऐकणाऱ्याने ऐकावेत, मुक्ताचं चिंतन करावं. ज्ञानोबराय म्हणतात, तैसे मुक्ता ते चिंतिता लाभे आपुलीच मुक्तता. संतांच्या लक्षणाचा विचार करता करता त्यांची लक्षणं सांगता सांगता
सांगता ऐकता ऐकता ते संत पण आपल्याच अंगी उतरत असतात. कारण आपण जसं चिंतन करतो तसं आपण घडतो. चिंतने चिंतने तद्रूपता. एका माणसाने माकडाचं चिंतन केलं, सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं डोक्यात माकड. काही दिवसांनी तो सुद्धा चंचल झाला महाराज, कोणासारखा? कारण चिंतन डोक्यात तेच होतं. म्हणून तुम्ही चिंतन कशाचं करता, कुणाचं करता, याला फार महत्व आहे. संतांचं चिंतन करत जावं, संतांची आठवण करत जावे. नुसतं त्यांचं नाव घेतलं तरी पुण्य आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुनी महालाभ फुकासाठी. संतांचं नुसतं नाव जरी घेतलं, ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, तुकोपर्यंतचं नाव घेतलं तर यम थरथरा कापतो. ज्ञानोपर्यंतचं नाव घेतलं तर ज्ञानदेव चतुराक्षरी जपतु करी सर्वज्ञ. मोठा अभंग आहे, लांब आहे अभंग, सगळं सांगत बसत नाही. थोडक्यामध्ये मला सांगायचंय, त्या संतांना आपण ओळखायचं कसं, हा फार मोठा प्रश्न आहे. ही सगळी लक्षणं आपल्याला ती पारखता आली पाहिजे, ती पारख आपल्या दृष्टीला पाहिजे. संतांना बहुतेक अज्ञानी जगातले लोक ओळखू शकत नाहीत, संत त्यांना कळत नाहीत, बरं का. आजकाल सुद्धा एखादा खरा साधू, खरा महात्मा असेल तर त्याच्यावर अशी वेळ असणार आहे की त्याला कोणीही ओळखणार नाही. तसं तर संतांचं वागणंच असं असतं की आपल्याला कोणी ओळखू नये. हुशारी असली तर ती लपवून टाकावी, महात्म्य असलं तर ते झाकून टाकावं, लोकांमध्ये वेड्यासारखंच वावरावं, हे संतांचं वागणं. चातुर्य लपवी महत्व हरवी, दिसेपण मिरवी जगा माझे. अहो, वाचस्पती सारखी जरी एखाद्याला प्रज्ञा असली, बुद्धी असली, वाचस्पतीचे पाडे एवढी जरी प्रज्ञा बुद्धी असली तरी वेडीवे माझी दडे महिमे भेने, वेड्यासारखं सोंग करून जगात राहावं. याच्याही पुढे जाऊन सांगितलं ज्ञानोबरांनी की बाबा, जे नाते गोते असतील त्यांनी आपली सोय करूच नाही, लोकांनी आपल्याला अभेरातच टाकावं. जगे अविज्ञाची करावी, संबंधी सोयीची न धरावी, ऐशी ऐशियाची सेची जीवी वाहत असे. असे संत अमानी असतात, मान लावून घेत नाहीत कोणत्या गोष्टीचा, त्यांच्याकडे अहंताच नसते. अहंता लागो नेती बाड, आणि तेच संतत्व आपल्याला प्राप्त होऊ शकतं. नामदेवांनी सुद्धा तसंच म्हटले, अहंकाराचा वारा मीपणा कुठल्याही प्रकारे साधूकडे आढळत नाही. त्यांच्याकडे अहंता अजिबातच नसते. अहंकार रहित असं साधूचं जीवन आहे, ते आपल्याला पारखता आलं पाहिजे. बरं, पण अज्ञानी लोकांच्या जगामध्ये अज्ञानी लोकांना सिद्ध संत कळत नाहीत. एक आंधळ्या माणसांचं गाव होतं, आणि त्या आंधळ्या माणसांच्या गावामध्ये एकदा काय झालं, एक धड माणूस आला. धड म्हणजे डोळ्याने धड. बरं, आता आंधळी धडच असतात हातापायाने, फक्त त्यांना काय नसतं, डोळे नसतात. त्या गावात असं होतं, जन्माला आला की माणूस आंधळाच जन्मायचा. एकन दोन नाही, सगळं गावच आंधळांचं. आणि एक धड माणूस, दृष्टी असलेला माणूस त्या गावात गेला. चौकामध्ये माणसं गोळा झाली, आणि गोळा झालेल्या सगळ्या आंधळ्या माणसांना त्यांनी, पाऊस असं पडला होता, आज असं पाऊस पडला ना, पडलाय की नाही, त्याच्यामुळे तर कीर्तनाला उशीर झाला. आधीच पाऊस पडला, त्याची थोडस गार हवा आहे, पुन्हा कूलर आहे, आणि कीर्तनात थोडासा वेदांताचा ना अध्यात्माचा भाग चाललेला आहे, त्याच्यामुळे फक्त एकच होण्याची शक्यता आहे. काय हो, तुम्ही एकाग्रतेने ऐकण्याची शक्यता आहे, दुसरं समजू नका. विठ्ठल विठ्ठल. नाही, आता रोज जागावंच लागतं. आज थोडा उशीर झाला म्हणून काय होणार आहे, तुम्हाला मी झोपू देत नाही एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. जर आली झोप तर फक्त माझ्याकडे एकदा बघा, लक्ष देऊन, तुम्हाला अजिबात झोप येणार नाही. कारण की रूपवान माणसाकडे बघितल्यावर झोप येते, मी रूपवान नाही, त्याच्यामुळे नुसतं बघितलं तरी झोप तुटून जाईल. आणि गावाचं नाव कमालवाडी, त्याच्यामुळं इथं कोणी झोपणार नाही असं वाटतं. कधी कधी चंद्रपूर जिल्ह्यात होतं तसं काही,
काही माणसं झोपी जातात. आता जरा लक्ष देऊन ऐका मी काय बोलतो. त्या आंधळ्या माणसांच्या गावामध्ये नेमका पाऊस पडलेला होता आणि पाऊस पडल्यानंतर असं घडतं की कधी कधी इंद्रधनुष्य असा आकाशामध्ये येतो, दिवसाच्या वेळेमध्ये येतो, दिसतो. तो इंद्रधनुष्य तिथे आलेला होता आणि त्या धड माणसानं तो इंद्रधनुष्य पाहिला आणि त्या सगळ्या आंधळ्या माणसांना इंद्रधनुष्याचं वर्णन करून सांगायला त्याने सुरुवात केली. तो म्हणू लागला, बघा बघा, तो पिवळा रंग, तो हिरवा रंग, तो लाल रंग, तो निळा रंग, काय सुंदर इंद्रधनुष्य उगवलाय. अहो डाव्या बाजूकडनं उजव्या बाजूकडे असा झुकलेला सुंदर इंद्रधनुष्य, अहो फारच छान आहे, बघा ना सगळी मंडळी. सगळे आंधळे त्याचं बोलणं ऐकून घेतलं. आंधळ्या लोकांनी चर्चा सुरू केली. म्हणाले, काही म्हणा, आपलं काही का असेना, पण ह्या माणसाला दवाखान्यात नेण्याची गरज. वेणेकरी बाबा, हार का काढला? ओझ व्हायले का तुम्हाला? अहो हार काढायचा नसतो, हार मिळतात का लोकांना? विठ्ठल विठ्ठल माणसाला हार मिळते, हार मिळत नाही. हार कळते का? खरं सांगा मला, तुम्ही संसार करून संसाराला जिंकलं का संसार करून संसारात हारलात? खरं सांगायचं. आता उगाच सध्या बरं चाललंय म्हणून जिंकल्यासारखं वाटतंय. थोडं थांबा, 10-20 वर्ष जाऊ द्या, पोरांच्या हातात कारभार जाऊ द्या, मग कळते जिंकले का हारले. तुकोबाराने संसार जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येर कायते बापुडे. काय नाही बाकीचा विषय. त्यांनी सांगितलं, बाबा हा माणूस वेडा झालाय, काही बोलतोय, तांबडा रंग, हिरवा रंग, डावीकडून उजवीकडे झुकला, इंद्रधनुष्य, असं काही असतं का? आंधळे माणसं बोलू लागले. हे आपल्याला खरं वाटेल, पण आंधळ्यांना इंद्रधनुष्य खरं आहे का? इंद्रधनुष्य सांगून कळतो का बघून? सांगून कळेल का? आंधळ्याला कळेल? तसं आंधळ्यांच्या गावात जसं इंद्रधनुष्याचं वर्णन खोटच वाटणार आहे, तसं या अज्ञानी जगामध्ये लोकांना ज्ञानदृष्टी नाही म्हणून त्यांना आंधळेच म्हटलंय. संत म्हणतात, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्यांना ज्ञानाची दृष्टी नाही ते आंधळेच आहेत या जगातले. त्यांना देवाचं वर्णन सांगितल्यावर, भगवंताचं स्वरूप सांगितल्यावर कळणार कसं? नाही संत विठ्ठल आत्ताशी मी तळेगावला येतो, नागराळला येतो, पुन्हा येतो कमालवाडीत, मग सांगतो तुम्हाला, मग म्हणा बरं. त्यांच्या आवाजाचं बरोबर करा भैया, पलीकडच्या गायकांचं सगळ्यांचं छान करा. मलाही जरा ताकद द्या. कीर्तन झाल्यावर ना तुम्हाला एक बिस्किट परत देतो, चालते का? विठ्ठल सिस्टीम चांगली आहे त्यांची, पण जरा पावसानं विस्कळीत झालं होतं बहुतेक, हो ना, त्याच्यामुळे जरा लावायला वगैरे वेळ लागला. हरकत नाही, असू द्या. तरी हे पाऊस झाला म्हणून घाबरायचं काही कारण नाही. तेवढा जास्त झाला नाही, नुकसान झालं नाही ना काही शेतकऱ्यांचं? झालं का? नाही ना? झालंही असलं तरी भरपाई मिळणार नाही. सरकार फार छान आहे. विठ्ठल विठ्ठल नाहीतरी इकडं वळल्यानंतर जरा कोरडवाहूचा भाग दिसला, फारसं पाणी नाहीये, त्याच्यामुळे बागा वगैरे कमीच असतील, त्याच्यामुळे नुकसान कमी. आता झालं तरी बागांचं नुकसान होणार आहे. विठ्ठल विठ्ठल संतांनी काय बोलले हे आपल्या अज्ञानी जीवाला कळत नाही. कधी कधी संत बोलतात वेगळं, आपल्याला कळतं वेगळं. एका माणसाने गहू विकत आणले बरं का, गहू विकत आणले. एक शेजारी उठला, त्यांच्याकडे गेला, त्यांना विचारलं, का हो गहू आणले? म्हणे हो आणले. कसे आणले? तेवढे ट्रक मध्ये घालून आणले. तसं नाही हो, म्हणजे कसे आणले म्हणतो, पोत्यात घालून आणले. तसं नाही हो, म्हणजे कसे आणले म्हणतो, म्हणजे विकत आणले हो. नाही, कोण्या भावाने आणले म्हणतो. काय नाही म्हणजे मधव्या भावाने आणले. विचारलंय काय, हा सांगतोय काय? इथं मूल्य हा प्रश्न आहे आणि तो आपलं धाकटा मधवा असं सगळं चाललंय. ते
एकाचा एकाला मेळ नाही, सगळं अवमेळच आहे. तसं संत एक बोलतात, आपल्याला कळतं दुसरं. संतांनी सांगितलं संसारी असावे असुनी, माणसं म्हणतात असावे म्हणलेत ना राहा, म्हणलं पुढचं असुनी नसावे, पुढल्या जन्मात बघू, असं अगदी पुढल्या जन्मात बघू म्हणतो. एक जण म्हणलं आता तुमचं वय झालं बाबा 60 वर्ष, माळ घाला. ते म्हणले महाराज कशी घालायची, 60 वर्ष मांसाहार केला, आता कशी घालू? म्हणलं सरळ घाला माळ, सोडा मांसाहार, मद्यपान सोडून द्या. वारकरी संप्रदायामध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, व्यसन सोडा, तंबाखू बिडे सिगारेट गुटखा सोडा, जरा मांसाहार सोडून द्या. माणसाचा आहार नाही. तुम्ही कुत्रा आहेत का, सिंह आहेत का, मांजर आहेत का, ज्यांचे दात सुळे असतात, बाहेर निघलेले असतात, जीभ बाहेर काढून पाणी पितात, त्यांचा आहार आहे, माणसाचा आहार नाहीये. तरी सांगितलं महाराज माळ घालतो. म्हणून कधी घालता? पुढल्या जन्मात. काय मंद माणूस आहे, याच्याबद्दल भागवतात सांगितलंय, मंदा सुमंद मुतयो मंद भाग्या ह्युपादृतः. आता पुढल्या जन्मात माळ घालायची, किती मंदपणा आहे. पण त्याला कळावं गुलाबजामुनची पंगत आहे, तो म्हणत नाही पुढल्या वर्षी खाऊ. तिथं धावपळ असते. 4 गोष्टीसाठी ओढच आहे माणसाची, आहार निद्रा भय मैथून. खाण्यासाठी ओढच आहे, झोपेसाठी ओढच आहे. नुसतं माणसांना कळावं झालं 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 कीर्तन झालं, झाल्यावर उठायचं, घरी जायचं आणि बोला काय, उठायचं, घरी जायचं आणि कीर्तनात जे सांगितलंय ते आठवायचं, त्याचं चिंतन करत पहाटे 4 पर्यंत बसायचं. बरोबर आहे नाही? आणि पहाटे 4 ला पण झोपायचं नाही, काकडा करायचा. तुम्ही म्हणाल कस काय, एकादशीला झोपायचं, बोला जेवायचं. तुम्हाला खरं सांगू, आज ज्यांना झोप येते ते लय लवकर उघडे पडणार, कारण त्यांनी उपवासच धरला. आणि उपास धरणाऱ्याला झोप येत. लक्षात ठेवा, एकादशीला रात्रभर जागर आहे बरं का, रात्रभर जागर. नियमच असा आहे, व्रत एकादशी करीन उपवासी आणि गायेन हरणिशी मुखीना. एकादशीचा नियम मोठा वेगळा आहे. दशमीला एकच वेळेस जेवायचे. काल दशमीला स्कंद पुराणामधला श्लोक सांगतो ऐका, दशम्यः एकभुक्तम एकादशाम निराहरिणः तदस्तु द्वादशाम श्रीपती पूजनांते प्रसाद गृहणं कुरुते व्रतः. व्रतच काय आहे, दशमीला एक वेळेस जेवायचं, एकादशीला जेवायचं नाही, आणि द्वादशीला सकाळी श्रीपतीचं पूजन करून जो प्रसाद आहे तो घ्यायचा. असं 3 दिवसाचं व्रत आहे एकादशी. एकादशीला रात्री झोपायचं नाही असं स्पष्ट सांगितलंय. अहर्निशम सेवितम भगवत चरणारविंदम तस्य एकादशा जागृती भवे. जागून एकादशी काढायची, रात्री झोपायचं नसतं एकादशीला. आता जरा बारकाईने ऐका मी काय बोलतो, लक्ष द्या. एकादशीला शक्यतो निर्जला एकादशी करावी. कशी करावी? निर्जला म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं नाही. तुम्ही म्हणाल महाराज कसं शक्य आहे? सजला करा, म्हणजे नुसतं पाणीच प्या, दुसरं काही घ्यायचं. महाराज कसं शक्य आहे? मग सांगितलंय फलाहार, फल आहार घ्या. फल काय? फल फराळ नाही, फल आहार. फल म्हणजे फळ. किती खायचे त्याचा नियम सांगतो. एक तर 3 फळं खा किंवा 1 फळ खा. मोठा असेल 1, छोटे असतील 3, द्राक्ष असले तर 3, केळी असले तर 1. एकम 3 तथा नास्ति अधिकम. त्याच्यापेक्षा जास्त खायचं नाही. पण 3 म्हणल्यावर काय माणसं काशी भोपळी चालते. 3 ते मोठे मोठे, त्याचं नाव उपवास नाही बरं का. थोडी तरी ताडण पडली पाहिजे पोटाला, कळलं पाहिजे आज उपवास आहे. आणि उपवासा दिवशी सगळे भोजनालय दिसतात बरं वाटेने जाताना. एरवी कधी दिसत नाहीत, पण भोजनालयाची पाटी नेमकी एकादशीला वाचतो माणूस.
तो मनाचा स्वभाव आहे. जे मिळत नाही तिकडे आकर्षित होत आणि जे मिळालेलंच आहे त्याची किंमतच करत नाही. हे मन एवढं वाईट आहे ना. उणिवेत जाणीव निर्माण करत. जे आहे त्याची किंमत नाही, जे नाही त्याचं आकर्षण आहे मनाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून एकादशीला फल आहार घ्यावा. काही माणसं म्हणतील महाराज तेवढं कसं शक्य आहे, तेवढ्या कमीवर कसं भागेल. त्यांना सांगितलं पय आहार घ्या, दूध घ्या, गाईचं दूध, ते गावरान गाईचं घ्या. कळलं का मी काय बोलतो? जी देशी गाय आहे, गोमाता, गोमाता ही जगाची माता आहे. बरं, गाय कधी खटकाला कापायला द्यायची नाही. त्याच्यासारखं महापाप दुसरं नाही. गायीची सेवा करावी. आपल्या दारात गायीचा प्राण जावा, तेच धन्यता आहे. लक्षात ठेवा. ती म्हातारी होऊन तिचं आयुष्य संपल्यावर गायीची सेवा करावी. राजा दशरथाकडून चुकून एकदा गायीला बाण लागला होता. राजा दशरथाने सांगितलं माझ्या जन्मात जेवढं पुण्य घडलं असेल तेवढं सगळं पुण्य मी अर्पण करतो, पण गायीचे प्राण वाचले पाहिजे. गायीचं दूध फक्त सेवन करू शकता एकादशीला. हे माणसं म्हणतील महाराज नुसत्या दुधावरून फळावर काही एकादशी होत नाही. मग त्यांना सांगितलं फराळ करा. फराळ हे शास्त्रातलं नाही बरं का. फराळ करा हे मी सांगायला तुम्हाला. तुम्ही म्हणताल कस काय सांगू शकता? न करण्यापेक्षा बरंच आहे. काही काही गोष्टी न करण्यापेक्षा बऱ्या असतात. आता टाळ नीट वाजवता आलं पाहिजे. 8 मात्रेमध्ये टाळ बरोबर बसला पाहिजे. टाळ कसा वाजवायचा असतो? पहिली टाळी कोणती, दुसरी टाळी कोणती? अहो काही टाळकरी जन्मून मरून गेले, त्यांना माहितच नाही टाळ कसं वाजवायचं. 8 मात्र्याचा टाळ आहे. इकडे लक्ष द्या. आपलं जे भजन आहे ना, दिडकीचं धुमाळीचं भजन, तो का मी तुम्हाला वाजवून दाखवतो. टाळी तुम्हाला येते का बघा. तो का ह्याचं नाव अनु, ह्याचं नाव द्रुत, ह्याचं नाव त्रुटी, ह्याचं नाव लघु, ह्याचं नाव गुरुपद, ह्याचं नाव काकपद, ह्याचं नाव हंसपद आणि ह्याचं नाव महाहंसपद. आता ह्याला आकड्यात म्हणून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8. जरा तालात म्हणायचं तर 1 2 3 4 5 6 7 8. आता ह्या इतक्याच टाळीवर हजारो बोल आहेत. ह्याचे नाव आहेत अनु, द्रुत, त्रुटी, लघु, गुरुपद, काकपद, हंसपद आणि महाहंसपद. हे या टाळीचे नाव आहे. कित्येक भजन करणारे माणसं जन्माला येऊन मरून गेले. हे नाव तर माहितीच नाही, पण टाळ कसा वाजवतात हे सुद्धा कधी कळालं. फक्त एकच 1 2 3 1 2 3 1 2 3 सगळे वाजवते तसं. काही जण तर शेवटपर्यंत टाळ घेऊन उभे, पण टाळ वाजवणे म्हणजे काय हे त्यांच्या गावीच नाही. अहो टाळ म्हणजे साधी गोष्ट नाही. ज्याने टाळ वाजवला त्याचं जन्म मरण टळलं, त्याचं नाव टाळ आहे. टाळा टाळी लोपला नाद. टाळ ही साधी गोष्ट समजू नका. टाळाशिवाय अंतःकरणातले विकारही टळत नाही. टाळाला महत्व आहे, पण ते आपल्याला कळालं तर आहे. पण नाही कळालं तरी, नाही 8 मात्रेचा टाळ वाजवता आला तरी 1 2 3 चा ठोक टाळा का होईना न वाजवण्यापेक्षा, आता बरं म्हणू नका, चांगलं म्हणा. न वाजवण्यापेक्षा चांगलंच आहे. म्हणून हे जे कोणी टाळकरी आहेत, आता इथले सगळे विद्वान आहेत, पण मी बाहेर गावचं बोलतो. चंद्रपूर जिल्ह्यातले टाळकरी म्हणायचं. इकडे चांगलं आहे टाळकरी मंडळ, छान वाजवतात. कसं असतं बघा, न करण्यापेक्षा काही विधी केलेल्या बऱ्या असतात. तसं फराळ करून का होईना न एकादश करणाऱ्यापेक्षा बरं का चांगलं? बोला. न करणाऱ्यापेक्षा चांगलंच आहे. मी काय बोलतोय हे सुद्धा संतत्वाचंच लक्षण आहे. उपासनेशी दृढ चालवावे. भगवंताची उपासना संत त्याच्यात खंड करत नाहीत. अनन्य भावानं, अनन्य नैव योगेन माम ध्यायंत उपासते. ते नित्य भगवंताच्या ध्यानामध्ये लीन असतात. आणि ते जे संतपण आहे त्या संतपणाचे अनेक लक्षण सांगत असताना एक महत्वाचं लक्षण सांगितलं की लौकिक व्यवहाराच्या दृष्टीनं ते संतपण आपल्याला मिळू शकत नाही. लौकिक व्यवहार
हा शक्यतो घेण्या देण्याच्या विचारामध्ये असतो. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, कुणीतरी काहीतरी द्यावं, कुणीतरी काहीतरी घ्यावं. त्या देण्या घेण्याच्या प्रक्रियेला बाजार हे नाव आहे. आणि ते संत पण बाजारात मिळत नाही असं प्रथम चरणात महाराज नाही संतपाना मिळत हे हाती, नाही संतपाना मिळत हे हाती, नाही उशीर झाला म्हणून मला सांगा बरं कधी कीर्तन सोडायचं ते. माझं आपलं चालू राहतं, अनलिमिटेड रिचार्ज आहे आपल्या. विठ्ठल विठ्ठल कारण पहिलं चरण होतं. आता शॉर्ट मध्ये गायलं गाणारे मागे थांबले सगळे. म्हणलं चला काहीतरी गडबड आहे का म्हणून विषय काढला. बाकी मला तर आठवते नाही कीर्तन सोडावं लागतं म्हणून. बरं का 2 वाजता सोडू आपण, चालेल का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हाट शब्दाचा अर्थ बाजार. नाही संतपण मिळत हे हटे. बाजारामध्ये मिळणारी ही वस्तू नाही बाबा. बाजारामध्ये नश्वर नाशवंत गोष्टी मिळतात, संतपण बाजारामध्ये मिळत नाही. नाही संतपण मिळत हे हाटी. काही माणसं म्हणतील बाजारात मिळत नाही म्हटल्यानंतर कुठेतरी दरी डोंगरामध्ये, कुठेतरी एखाद्या रानावनामध्ये मिळेल का? त्याने सांगितलं नाही. हिंडता कपाटी राणीवनी काही काही जडीबुटी बाजारात भेटत नाही, पण रानावनात फिरल्यानंतर भेटते. तशी काही दुर्लभ वनस्पती सारखी गोष्ट आहे का संतपण? त्याच्यामुळे संतपण मिळेल का? नाही. हे बघा, संतपण हे आंतरिक जागृती आहे, परम जागृतीला प्राप्त होणं, ज्याला शास्त्र तुर्यगा असं म्हणतं, ज्याला शास्त्र स्वस्वरूप प्राप्ती असं म्हणतंय, त्याचं नाव संतत्व आहे. ऋग्वेदामध्ये चतुर्थ मंडलातील सप्तमाष्टकातल्या 12व्या सूक्तातला तृतीय मंत्र पहा. स्वर स्वर. ओम अस्माद्यमनन्तयोर ययेदन्न हित्वा ध्यावा पृथिव्याः मनहुस्सु यन्त जह्यग्नयो स्वरूपानन्तः तस्तुः मभ्यर्चितान्नमुपासेद. वेद भगवान प्रतिपादित करतात या मंत्राचा या रचेचा अर्थ असा आहे की गुह्यात गुह्य असलेल्या त्या स्वस्वरूपाचा असा ब्रह्म साक्षात्कार की ज्या स्वरूपाशी ऐक्य झाल्यानंतर सर्व प्रकारच्या विश्वाच्या आभासाची यथावत निवृत्ती होऊन एक ब्रह्मतत्वच सर्व व्यापक आहे असा परमबोध होतो. त्या स्थितीला प्राप्त होणं हीच सर्वोच्च स्थिती आहे आणि त्याला संतत्व असं म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. यजुर्वेदामध्ये ओम तन्निजेति तदेजेति तद्दुरेति तदवन्ति कैच तदुपस्थाश्याम सर्वभूताशयेव ते स्थितः. 7व्या अध्यायामध्ये 35वा मंत्र तिथ्याला तन्निजेति, त्या निज आत्मतत्वाच्या स्वरूपाची ज्यांना प्राप्ती झाली
तदे जेती ते त्या स्वरूपाशी ऐक्य झाले. तद्दूर येते जे स्वरूप सर्वात दूर आणि सर्वात सन्निध आहे. देव सगळ्यात दूरही आहे. किती दूर आहे देव? अनंत जन्मापासून आपण प्राप्तीचे प्रयत्न करतो पण तरीही होत नाही. आणि किती जवळ आहे तर ते आपलं निज स्वरूपच आहे. त्या स्वरूपावर जे आरूढ झाले ते संत आहेत. बाकी जे जग आहे ते जग प्रपंचामध्ये आसक्त आहे, मायेमध्ये अडकलेलं आहे आणि मायेचा हा गुंता त्या जगाला काही सुटत नाही. जीव अज्ञानबद्ध आहे आणि संत अज्ञान काय म्हटलं न्यायशास्त्रकारांनी? अज्ञानान्न बंध हा ज्ञानान्न मुक्ती. हे न्यायसूत्रांमध्ये महर्षी गौतम सांगतात की मुक्तीचं कारण आहे ज्ञान आणि बंधनाचं कारण आहे अज्ञान. संतांच्या सर्व बंधनाचा नाश झाला, कर्मबंधनाचा सुद्धा नाश झाला. मग असं संतपण बाजारात कसं मिळेल? नाही, संतपण मिळत हे फाटी बाजारात मिळणारी गोष्ट नाही. काही गोष्टी बाजारात मिळतात, काही गोष्टी मिळत नाहीत. बाजारात गेल्यानंतर आपल्याला मऊ गादी विकत मिळते, मऊ उशी मिळते, पांघरायला मिळतं, पण झोप मिळते का विकत? बोला ना. बाजारात खायला पदार्थ मिळतील पण अंतःकरणाची तृप्ती मिळेल का? बाजारात गेल्यावर हाताखाली माणसं वापरायला मिळतील पण मायबाप मिळतील का? बोला ना. बाजारात मिळतील का मायबाप? मायबाप मिळतात का? अहो किती धन दिल्यावर कोणत्या बाजारात मायबाप मिळतील? मायबाप तेच आहेत ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी आपल्याला जग दाखवलं. मातृदेवो भव पितृदेवो भव अशी आपली संस्कृती आहे. सगळ्या गोष्टी बाजारात मिळत नसतात. बाजारात मनशांतीसाठीची पुस्तकं मिळतील, DVD मिळतील, पण मनशांती मिळेल का? ती संतांच्या पायाजवळ बसल्यावरच मिळते. ती ज्ञानेश्वरी वाचता वाचताच मिळते. बाजारात माळा मिळतील पण माळ टिकवणारा मिळेल का? बोला बोला ना. साधू संत समाजात काय येतात? माळा तर बाजारातही आहेत पण माळ घालून आयुष्यभर माळ टिकवणारे माणसं बाजारात आहेत का? ते बाजारात मिळतील का? ते स्वतःतच कुठेतरी कोणीतरी अनुग्रह घेतो, तो माळ टिकवतो. काही सगळ्या गोष्टी बाजारात मिळत नसतात. संत पण बाजारात कसं मिळेल? बाजारात बाकी सगळं मिळतं. चांगले कपडे मिळतात, गाड्या मिळतात, घोडे मिळतात. तुम्ही म्हणाल कुठं? माळेगावला घोडे मिळत नाहीत का? घोड्याचा बाजारच येतो. बाजारात सगळं मिळतं पण शांती मिळत नाही, सुख मिळत नाही, आनंद मिळत नाही, तृप्ती मिळत नाही, संत मिळत नाहीत, मायबाप मिळत नाही. आणखी सांगू, जीवनाची सार्थकता मिळत नाही. कपाटात राणावनात फिरलं म्हणून काय झालं? तिकडे काही संतपण मिळणार आहे का? असं फिरणाऱ्यांना संतपण मिळालं असतं तर सगळ्यात मोठे संत आदिवासी झाले असते, कारण ते राणावनातच राहतात. भिल्ल असतील, गोंड असतील, हे लोक राणावनातच राहतात, आजही राहतात. पण म्हणून ते संत होतातच असं थोडी आहे. असं मी म्हणत नाही की आदिवासी मध्ये संत नव्हते, शबरी भिल्लच होते. बोरे खाय भिल्ल नीचे नाही असं नाही, त्यांच्यातही संत आहेत पण जे फिरणारे आहेत तेच संत होतात असं मात्र नाही. नीट ऐकत जा. कीर्तन करतात ते संत असतात असं नाही. संत कीर्तन करतात हे मात्र खरं. करिता कीर्तन नव्हती ते संत. कीर्तन करणारे सगळे संत असतात अजिबात नाही, पण संत कीर्तन करतात हेही खरंच आहे. संताचा पाहुणा झाला म्हणून कुणी संत होतो का? अजिबात नाही. संताचे ते आप्त नव्हते संत. कुठेतरी संताचा भाचा आहे, त्यांचा मुलगा आहे, त्यांचा पुतण्या आहे, अजिबात नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज एकटेच एकनाथ महाराज होते. हरिपंडिताला कधी नाथ महाराजांचं स्थान घेता आलं का? कधीच नाही. ते संत तो कळालं पाहिजे. ते आंतरिक स्थिती आहे, बाहेरून नाही मिळत महाराज. एक पैठणचीच घटना. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये त्यांच्याच गल्लीतला एक माणूस जरा महाराजांवरती जळायचा. जळणं कळतं ना तुम्हाला? जळणं नाही कळत? ईर्षा, द्वेष, विदर्भातल्या भाषेत जल कुकडे पडतात. काही काही माणसं तशी असतात. दुसऱ्याचं बरं चाललं की यांना बघवतच नाही. शेजाऱ्याच्या पोराला 90% पडले की यांचं पोट दुखायला चालू. पोट म्हणजे हे नाही, एक मनाचं पोट आहे आणि एक शरीराचं पोट आहे. ते मनाचं पोट दुखतं त्यांच्या. त्याला थोडी शंका आली आणि तो नाथ महाराजांकडे दुपारच्या वेळेत भेटायला गेला. महाराजांना विचारलं, नाथ महाराज मला काही विचारायचंय. म्हणजे बोला ना. लोक तुमच्या पाया कपडतात.
नाथ महाराज म्हणले मला नाही माहिती, लोक पडतात. का पडतात? तुमच्याच का पडतात, माझ्या का पडत नाही? नाथ महाराज म्हणले मी कसं सांगू? सांगा ना. तुम्ही ब्राह्मण कुळातले, मी ब्राह्मण कुळातला, दोघं सारखेच आहेत ना, एकाच गोत्रातले. हो एकाच. तुम्ही ऋग्वेदी, मी ऋग्वेदी. म्हणजे हो. तुमच्या घरी दुकान आहे, माझ्या घरी पण दुकान आहे. म्हणजे हो. तुम्ही रामायण सांगता, मी पण सांगतो, मला पण येतं रामायण सांगता. आता मी सांगत नाही म्हणून सोडा, पण मला येत नाही असं काही. तसं रामायण सगळ्यालाच येत. राम कुठे जन्मले? पटपट उत्तर द्या. राम कुठे जन्मले? अयोध्या. कमलवाडी. अयोध्या. वाद कुठं चालला होता जागेचा? बोला ना. कुठं? अयोध्या. अयोध्या. राम कुठे जन्मले? अयोध्या. काय झालं, माणसं वांगलेत का? जरा जरा उत्तर द्या. खुलून कीर्तन आहे का? झोपी येईल का तुम्हाला? का फराळ जास्त करून आलं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राम कुठे जन्मले? अयोध्या. अयोध्या. विद्या कोणाकडे शिकले? विश्वामित्र. बोला ना. विश्वामित्र. कदम गुरुजीकडे. कुठं? विद्या कुठे शिकले? कसं हो? रामायण नाही का तुमच्या गावात? विश्वामित्र पण. कमलवाडीला रामायण नाही? रामायण नाही का? भावार्थ रामायण नाही का 12 महिन्याचं? नाही नाही ना. मग रामायण व्हायला पाहिजे तुमच्या गावात. बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. वसिष्ठांकडे शिकले. जाऊ द्या, मी तुम्हाला विचारत नाही, तुम्ही ऐकायला आले. तुम्ही म्हणताल आम्हालाही कामाला लावायले महाराज, प्रश्न विचार. तसं करत नाही. माझे मीच विचारतो, माझे मीच सांगतो. तुम्ही आपलं उगं बसा आणि उगं बघा. लक्ष देऊ वाटलं तर द्या, नाही देऊ वाटलं तरी पण द्या. मागणी करतोय, कमीत कमी एकाग्रतेनं ऐका. तसं वामल्यावरी करू नका. माता माऊल्या तर अशा झाल्या त्या गारव्यानं, मला कळत नाही सुनाला भांडून आल्यात का सुना भांडून पाठविल्यात काय माहिती. विठ्ठल 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 रामाचं शिक्षण कुठं झालं? वशिष्ठांकडे. गुरु वसिष्ठांच्या आश्रमामध्ये. मी विचारणार नाही तुम्हाला, मला माहिती आहे तुम्ही बोलच न झालात. मला असं ठरलंय का हरिहर महाराजांना बोलायचं नाही म्हणून? तशी पद्धत आहे तुमच्याकडे, महाराजांना बोलायचं नसतं. चुकल म्हणून काही माणसं भेटतात. मला कळतं बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अहो रोज तुमच्यातच आहे, मला काय काम आहे दुसरं? आता शिक्षण वगैरे झालं माझं कामच आहे कीर्तन करणं, कथा सांगणं आणि पंक्तीला गुलाबजामुन खाणं. आज नाही बरं, आज एकादश आहे. नाथ महाराजांना तो म्हणतो मला रामायण येतं. वशिष्ठाकडे शिकले. विश्वामित्र मागणी घालायला आले, गेले यज्ञाच्या रक्षणाला. जानकी सोबत लग्न झालं, परत आले. कैकेयीनं 2 वर मागितले. 14 वर्ष राम वनवास सीता बसबैस विषय शोधा सीता करते ही कारण जाहू. 14 वर्षाचा वनवास, रामाला भरताचा राज्याभिषेक. राम वनवासाला निघाले. दशरथाचा मरण प्रसंग आहे. राम चित्रकूटावर गेले. भरतजी आले. भरताने जाऊन रामाला विनवलं. चरण पादुका आणल्या, परत ठेवल्या चित्रकूटाच्या ठिकाणी. तिथून पुढे निघाले. जाता जाता पंचवटीच्या ठिकाणी सीतेचं हरण झालं. सीतेचं जरा रहस्य बरं का. सीतेचं हरण कशामुळे झालं माहितीये? सीतेला हरण आवडलं म्हणून सीतेचं हरण झालं. हरिण जरा अपभ्रंश केला रामानं. हरण आवडलं म्हणून सीता हरण झालं. पुढे काय झालं? रामप्रभू शोकाकुल झाले. सुग्रीवाची भेट ऋषभ पर्वताला आले, वाडीला मारलं. सुग्रीवाला राज्य दिलं. 4 महिने थांबले. सुग्रीव विसरला. हनुमानजी तयारी केली. 4 दिशेला वानर पाठवले. हनुमानजी गेले. त्या योगिनीची भेट, संपत्तीची भेट. तिथून हनुमानजीने उड्डाण केलं. त्यांना त्यांच्या पूर्वजन्माच्या शक्तीची स्मृती करून दिली. जापंताने गेले लंकेमध्ये. लंकेने सुरसा सगळ्याचा नाश केला. पुढे गेले. जाऊन सगळीकडे भुवन भुवन ते देखही कपिपती. सीतामाईचा शोध केला. विभीषणाची भेट घेतली. लंका जाळली. परत आले. ब्रह्मपत्राचं वाचन झालं. मधुवनातल्या लीला झाल्या. रामप्रभूकडे गेले. रामप्रभू समुद्राच्या तटावर आले. आल्यानंतर रामप्रभूंनी त्या समुद्रावरती सेतू बांधायचं ठरवलं. आधी अग्निबाण सोडणार होते. समुद्र शरण आला. सेतू बांधला. नळी
प्रवेश केला. सूर्य पर्वतावर गेले. युद्धाला सुरुवात झाली. अगोदर प्रहस्त मारला, मग इंद्रजिताचा आणि कुंभळेचा यज्ञ वगैरे, त्याच्यानंतर कुंभकर्ण मारला. रावणाला लक्ष्मण शक्ती मारली. हनुमानजी गेले, जाऊन पर्वत आणला, त्याच्यातली संजीवनी काढली. पिळली तरी उठत नव्हते. रामनामाचा उच्चार केला. मग लक्ष्मणजी जागृत झाले. नंतर शक्तीचा प्रसंग संपल्यावर रावणाचं युद्ध सुरू झालं. आणि रावणाच्या युद्धामध्ये विभीषणाने सांगितलं, रावणाच्या छातीमध्ये डाव्या बाजूला अमृताची कुपी आहे, तिथे बाण मारा. रावणाला मारलं. रामप्रभू विजयी झाले. विभीषणाला राज्य दिलं. सीतामाईला सोडवलं, परत घेऊन आले. आल्यानंतर अग्निपरीक्षा झाली. पुष्पविमानात बसले. येता येता केवटाला भेट दिली. आणि नंतर रामप्रभू अयोध्येत आल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की. रामायण झालं की राहिलं? मलाही रामायण येतं असं तो नाथ महाराजांना म्हणतो. शेजारी नाथ महाराज म्हणजे खरं तुझं म्हणलं, मग लोक तुमच्याच पाया पडतात, माझ्या का पडत नाहीत, काय प्रकार आहे? नाथ महाराज म्हणले, त्याचं उत्तर नंतर देतो, आधी तुझा हात बघू दे. हातात हात धरला आणि हात बघितल्यानंतर सगळ्या रेषा वगैरे बघितल्या. म्हटलं, अरे बापरे, आजपासून 7व्या दिवशी तू मरणार आहेस. खरं महाराज? हो. आता एवढे लोक विश्वास ठेवतात म्हणल्यावर याने सुद्धा विश्वास ठेवला. विश्वास ठेवायला सुद्धा आधी कुणाचा तरी पाया असावा लागतो, मग ठरवत रस्ता येतो. वाटलं मरतो. नाथ महाराज म्हणले, ते पाया पडायचं सांगू का? म्हणले, नाही, आता काय सांगायचं म्हणे महाराज, राहू द्या, आता मरणारच आहे 7 दिवसात. आला घरी. परत घरी आल्याबरोबर बायकोला म्हणे, अगं ज्ञानेश्वरी ग्रंथ कुठे आहे? बायकोने सांगितलं. म्हणे, आहे, धूळ खात पडला. लग्न झाल्यापासून 40 वर्ष झाले होते, कधीच ज्ञानेश्वरीचं नाव सुद्धा घेतलं, पण आज घेतलं. काय बदल झाला? तिने ज्ञानेश्वरी काढून दिली. म्हणजे मला माळ ते जप करायला. त्याने जप सुरू केला महाराज. पहिल्या दिवशी जप सुरू केला. दुसऱ्या दिवशीचं आश्चर्य असं की दुकानावर गेला की नुसता शिव्या द्यायच्या येणार जाणार. गिराईक आलं तरी, अरे तुला अक्कल नाही वगैरे असं म्हणायचं. पण आज शिव्या बंद. गिरायकाला करमेना. गिराईक म्हणे, आप्पाजी तब्येत बरी नाही का? रोज जेवताना सुनांना नावं ठेवायची, पण आज नावं ठेवणं बंद करून टाकलं. तिखट झालं, तेलकट झालं, आंबट झालं, असं झालं, तसं झालं. आज गुपचूप खाणं चालू. त्या सुना एकमेकीला खुणवतात. म्हणे, आज काय झालं मामाजीला? आजारी आहेत का? बोलत कसे नाही, शिव्या कसे घालत नाही. 4थ्या दिवशी कमरेच्या सगळ्या चाव्या काढल्या, 4ही पोरांना वाटून दिल्या. वरचा वाडा तुला, मधला वाडा तुला, खालचा वाडा तुला, 12 म्हशी तुला. त्याचं त्याला वाटून टाक. काही ठेवलं नाही. पोरांनी नवसं केली होती, बापांनी कारभार आमच्याकडे द्यावा म्हणून, देत नव्हता. आज सगळा कारभार दिला. कस काय दिला काही कळे ना. 6वा दिवस उजडला. सांगितलं, बायकोची माफी मागितली. जरी बायको म्हणून असलीस तरी सुद्धा कुठेतरी काहीतरी योग असेल म्हणून जन्मात आपली भेट झाली, काही चुकलं असलं तर माफ करून टाक. बायको म्हणली, आज सूर्यकुलीकडून उगवलाय, चक्क मला माफी मागतोय माझा नवरा. 7वा दिवस उजाडला. आंघोळ केली, सगळ्या घराण्याला माफी मागितली. शेजाऱ्या पाजाऱ्यांना माफी मागून आले. घरी जाऊन ते बांधाचं काय असेल ते सह्या करून दिल्यात, बरं का, भांडण मिटवून घ्या, नका उगं कोर्टात. इथले इथंच काय असेल ते तुम्हाला राहू द्या, 2 फूट तुम्हाला राहू द्या, काही नाही त्याच्यावर बंद. आमच्या मी अलीकडून जाऊ द्या, एक काकडी, काही नाही, कुठलंच भांडण नाही. सगळं मिटवा मिटवी करून आल्या घरी. आंघोळ वगैरे केली बाहेरून आल्यावर. आणि मग मधली खोली, त्या खोलीमध्ये ग्रंथ मांडला. जपासाठी माळ घेतली, उदबत्ती, अगरबत्ती, आरती सगळं लावलं आणि बसले. आणि सगळ्यांना सांगितलं, कृपा करून आता माझ्या खोलीत कोणी येऊ नका. मधून कडी लावली. फक्त सांगितलं, नाथ महाराज आले तर येऊ द्या. तेवढा माणूस ज्ञानी. दुपारी 2:30 वाजता नाथ महाराज त्याच्या घरी आले. रावसाहेब कुठे आहेत? म्हणले, आतल्या खोलीत. काय करतात? जप चालू आहे. नाथ महाराजांनी कडी वाजवली. रावसाहेब दार उघडा. दार उघडलं नाही. महाराज बरं झालं, या या या, माझ्या अंतिम समयाला आला. 7वा दिवस आहे, आता मी मरल. तुमचं दर्शन झालं, पडू द्या पायात. जाऊन महाराजांच्या मटकीने पाया पडला, समोर बसला. नाथ महाराज म्हणले, रावसाहेब काय झालंय? म्हणे, काही नाही महाराज, आता मरणार आहे मी, 7वा दिवस आहे. नाथ महाराज म्हणले, मी उगं म्हणलो होतो तुम्हाला, तुम्ही मरणारच नाही. म्हणले, असं खरंच का? म्हणे, हो. नाथ महाराज म्हणले, मरणार नाही, पण मला फक्त एकच सांगा,
ह्या 7 दिवसामध्ये काही फरक पडलाय का नाही लोकांचा तुमच्यासोबत वागता? महाराज फरक खूप आहे. 3ऱ्या दिवशीपासून बायकोच पाया पडते, 4थ्या दिवसापासून सुनं पोरं सगळे शेजारी पाजारी पाया पडेल. नाथ महाराजांनी सांगितलं 7च दिवस झाले, थोडस साधुत्व अंगी आलं, बघ जग पाया पडायला लागले. आम्ही जन्मभर आयुष्यभर प्रत्येक श्वासाला मरण समोर उभं आहे हे लक्षात ठेवतो आणि भगवंताचे चरण हृदयात धरतो, म्हणून लोक पाया पडतात. विठ्ठल विठ्ठल ते संत पण ही आंतरिक गोष्ट आहे, बाहेर नाही महाराज. ती काही MBBS ची डिग्री नाही 20 लाख 30 लाख भरून मिळाला, ती काही MD ची पोस्ट नाही 1 कोटी भरून मिळाला. संत पण हे अग्निदिव्य आहे, ज्याने आपलं अंतःकरण भगवंताला अर्पण केलं त्याला संतपण मिळालं. धन कितीही दिलं तरी तो संत होऊ शकत नाही, हे दुसऱ्या चरणात महाराज सांगतात. बोला नाही मोल देत राहू द्या, काय त्याला नाही मोल देता धनाची रसी, नाही त्या आकाशी पाताळी ते. विठ्ठल मग अडवलं म्हणून राग धरलं का? राग धरू नका माझा. मग म्हणायचं चरण, कारण आपल्याकडे पद्धत आहे, पहिल्या चरणात म्हणतात म्हणल्यावर शिलेकरणे उचलावं, दुसऱ्या चरणात म्हणल्यावर असं, म्हणून मी म्हणलं तुम्हाला. बाकी तुमची इच्छा तसं काही नाही. विठ्ठल विठ्ठल मला वाटतं 11:30 झाले, सगळीच माणसं कंटाळलेत असं माझा अंदाज आहे. त्याच्यामुळे मी फार वेळ घेत नाही, 10 मिनिटांमध्ये सेवा पूर्ण करतो. विठ्ठल विठ्ठल नये मोल देता धनाची रशी. धन कितीही दिलं तरी त्याच्यामुळे संत पण मिळणार आहे का? नाही. नाही ते आकाशी पाताळ ते, किंवा एखाद्याने आकाश पाताळ जरी एक केलं तरी त्याला संत पण मिळत नाही. असं म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना श्रोत्याने प्रश्न केला, महाराज संत पण बाजारामध्ये मिळत नाही, राणावनात फिरल्याने मिळत नाही, धन दिल्यानंतर मिळत नाही, आकाश पाताळामध्ये मिळत नाही, मग ते संत पण मिळतच नाही का? अरे काय झालं बाबा? ए कैलास कैलास बोलू नको, गप बस. एक शब्द बोलू नको कैलास, बोलू नको म्हणला तुला. इतका करायचा कीर्तनाचा, बोलू नको तू कशाला बोलतो? त्यांचं काय असेल नाही, पण गरज नाही ना, तू गप बस. विठ्ठल आकाश पाताळ जरी एक केलं तरी संत पण मिळत नाही, असं ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यावेळेस प्रश्न असा उपस्थित केला की संत पण मग मिळतच नाही का? तुकोबाराय म्हणले तसं नाही, ते अगम्य नाहीये, ते दुर्लभ निश्चित आहे पण अलभ्य नाहीये. दुर्लभ आहे, मिळणं कठीण आहे, परंतु संत सुद्धा माणसाच्याच रूपामध्ये जन्माला आले. असं नाही की एकाच जन्मात सगळ्यांना संत पण मिळालं. संतांचा विचार करत असताना तुकोबारायांनी सांगितलंय, मागा बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही. काही अनेक जन्मापासून आम्ही साधन केलेलं आहे. किंवा एका अभंगामध्ये तर तुकोबारायांनी असं सुद्धा सांगून गेले की बाबा आम्ही अनेक जन्मापासून भक्ती करत आलो, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ते सहजासहजी घडत नाही. संत पण अंगी येण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतं, अनेक जन्माचं संचित लागतं. तुका म्हणे धन्य माणीन संचित घेईन नित्यानित्य प्रेम सुख. किंवा नाथ महाराजांच्या भाषेमध्ये पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे, पूर्व संचित, पूर्व पुण्य काही असेल, पूर्वीचं भाग्य काही असेल, आणि मागा बहुता जन्मी असं म्हणत असताना संतांनी ते जन्म सुद्धा गिनवले. निद्रा करिता होतो पायी. ज्यावेळेस भगवान विष्णू
शेषावरती शयन करत क्षीरसागरामध्ये निद्रा करत होते त्यावेळेस आम्ही त्यांच्या पायाजवळ उभे होतो, निद्रा करीता होतो पायी. ज्यावेळेस त्यांनी राम अवतार घेतला तेव्हा आम्ही वानराच्या रूपात होतो, ज्यावेळेस त्यांनी कृष्ण अवतार घेतला त्यावेळेस आम्ही गोपाळाच्या रूपात होतो. सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई, हे सुद्धा आम्ही मागहून चालत आलो, चालत दुरुनी आलो मागे, तुझे आम्ही दास आमुचा तो ऋणी आणि चालत दुरुनी आलो मागे. मागहून आम्ही चालत आलो, भगवंताची सेवा करत आलो. असा अनेक जन्मातूनही साधन करून संतत्वापर्यंत संत पोहोचले नाही अशातला प्रकार नाही. पण एखाद्याने जर निश्चय केला तर या जन्मात सुद्धा त्याला संतत्वापर्यंत पोहोचता येतं. जे देव हो म्हणते ते होती तर एका चित्ती न धरावे. जर देव व्हावं असा अंतःकरणामध्ये निश्चय असला तर याही जन्मामध्ये आपल्याला मुक्त होता येतं. आणि म्हणून महाराज म्हणतात याची देही याची डोळा पाहिजे महामुक्तीचा सोहळा. किंवा ज्ञानोबराने सुद्धा इकडे 13व्या अध्यायामध्ये तसा संकल्प केला, दिसो परतत्व डोळा पाहू महासुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व, किंवा आनंदाचे अवारू मांडू जगा. या जगातल्या सगळ्यांना त्या परतत्वाचं दर्शन व्हावं, त्या ब्रह्मसुखाची प्राप्ती व्हावी. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी होऊ दे या जगात. आणि अशा पद्धतीनं त्या ब्रह्मरूपाची प्राप्ती ज्यांना होते त्यांनी काय साधन केलं तर आपला जीवभाव भगवंताला अर्पण केला, आपल्या जीवापासून अगदी भगवंताला ते समर्पित झाले. असं जर समर्पण झालं तरच संतपण मिळणार, नाहीतर व्यर्थच्या गोष्टी बोलू नये. तुका म्हणे मिळे जीवाची, तुका म्हणे मिळे जीवाची, नाही तरी गोष्टी बोलू नये, नाही तरी गोष्टी बोलू नये. मोल देता धनाची, नये मोल देता धनाची, नाही तरी गोष्टी बोलू नये, नाही तरी गोष्टी बोलू नये. मोल देता धनाची, मोल देता धनाची. नाही ते आकाशी पाताळी ते, नाही ते आकाशी पाताळी ते, नाही ते आकाशी पाताळी ते, नाही मोल देता धनाची, नाही मोल देता धनाची. ते आकाशे पाताळे ते, झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी, माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी समर्पित. मला या ठिकाणी बोलावलं याबद्दल गावकरी मंडळ, नवयुवक तरुण मंडळ, विठ्ठल रुक्माई सेवा मंडळ सगळ्यांचा आभारी आहे. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित. वाणीला विराम. तुम्हा सर्वांचा दास सेवकाने पायिक म्हणून तेथ माझे जीवरले पायिक पण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
बघा चाल द्यायचे का नको नको राहू दे. काय करायचं नको का थांबा थांबा म्हणायचं. तुका म्हणे मिळे जीवेची तुका म्हणे मिळे जीवाची साठी तुका म्हणे मिळे जीवाची 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 नाही तरी गोष्टी वारून ये नाही तरी गोष्टी वारून ये नाही मुलाचे साधनाचे नाही मुलाचे साधनाचे नाही तरी गोष्टी बोलू नाही तरी गोष्टी बोलू नाही बोले नाही ते आकाश पाताळी ते नाही ते आकाशी पाताळी ते नाही ते आकाशी पाताळी ते नाही मोठे साधनाचे नाही मोठे साधनाचे आकाशी पाताळी ते पाताळी नाही ते आकाशी पाताळी ते नाही ते आकाशी पाताळी नाही मोठे बाजी विठ्ठल जे कुंडली कवरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल जे अखंड हरिनाम सप्ताह 6वा दिवस आजच्या कीर्तनाची सेवा हरिभक्त परायण आत्मविद्या विशारद बालयोगी हरिहर महाराज देवीगावकर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ही सेवा स्वीकारली त्याबद्दल महाराजांचे धन्यवाद. 12 तारीख मिळण्यासाठी खूप धडपड करावी लागली महाराज.
तुम्ही विनंतीला मान देऊन आला. 550 किलोमीटर येणं आणि जाणं. सेवा आम्ही आग्रह केल्याबद्दल तुम्ही दिली त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपले खूप खूप आभार. उद्याचे हरिकीर्तन हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरजी महाराज तांबे नेवासा जिल्हा अहमदनगर यांचं रात्री 9 ते 11 कीर्तन होईल. उद्याच्या दिवसाची रूपरेषा 7वा दिवस सकाळी 9 वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथाची सांगता होईल. दुपारी 12 वाजता गाथा पूजा होईल. सायंकाळी 5 वाजता श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याची सांगता होईल आणि रात्री 9 वाजता तांबे महाराजांचं कीर्तन होईल. महाराज परत एकदा आपले धन्यवाद. आमची सेवा स्वीकारली, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आला. एवढा प्रवास खूप दुपारी सकाळी 11 वाजल्यापासून हा प्रवासामध्ये होतात आणि पुन्हा परत तुम्हाला उद्या दुपारी 12 वाजता कथेला जायचं आहे. ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ आपले आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद.